मी हे एक घर घेतलं माझ्यासाठी आणि हे एक बँकेसाठी. ऐकून नवल वाटलं ना, पण हे तर आपण सर्वच करतो. एक एक्झाम्पल घेऊ. मी एक घर घेतलं 50 लाखाचं आणि त्यावर डाऊन पेमेंट भरला 10 लाख रुपयाचा. आता मी ते लोन केलं 40 लाख रुपयाचं 8.5% इंटरेस्ट रेटवर पर ॲनम. तर म्हणजे मी माझा मंथली EMI येईल 34,700 रुपये आणि मी पुढ्या 20 वर्षामध्ये 20 वर्षाचं लोन केलं. 20 वर्षामध्ये मी 43,28,000 रुपये एवढा इंटरेस्ट पे करत बँकेला. घर होतं फक्त 50 लाखाचं. म्हणजे एक घर माझ्यासाठी आणि एक बँकेसाठी. जर आता मी म्हटलं की मी हे लोनची अमाऊंट झिरो करू शकतो. आपण असं करू शकतो की जे लोनची अमाऊंट आहे त्याची 0.15% तुम्ही SIP करू शकता पर मंथने. म्हणजे आता आपल्या केसमध्ये आपण 6,000 रुपयाची SIP केली पर मंथने. तर आता मी हेच SIP 20 वर्षासाठी कंटिन्यू करेल तर माझे टोटल इन्व्हेस्टमेंट राहील 14 लाख रुपये 20 वर्षासाठी आणि माझं रिटर्न राहील 79 लाख रुपये पुढ्या 20 वर्षामध्ये. आणि यामधूनच जर मी टोटल इंटरेस्ट मायनस केला म्हणजे जे माझा घराचं इंटरेस्ट होतं 43,28,000 रुपये आणि जे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 14 लाख रुपये ती सुद्धा जर मायनस केली तरी माझ्याकडे 22 लाख पेक्षा जास्त पैसे राहतील. म्हणजे 22 लाख हा माझा प्रॉफिट राहील SIP केल्यानंतर. पण हे करून मी माझा इंटरेस्ट म्हणजे होम लोनचा इंटरेस्ट झिरो करू शकतो. तर फक्त होम लोनच नका घेऊ, त्यासोबत सोबत SIP सुद्धा करा जे तुमचं होम लोनचं इंटरेस्ट झिरो करेल. बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.